माहिती आहे थोडंसं, पण आता काही प्रश्न असे काढले त्याच्यावरून त्यांच्या आवडी-निवडी पण आपण समजून घेऊया. तो औचित्य येऊन जातो. हां. तो औचित्य येऊन जातो. कधी कुणाच्या रूपात येईल नेम नाही. तो कधी कुणाच्या रूपात येईल नेम नाही. तो निघून जाता असे म्हणू का प्रेम नाही? मस्त. तू रिलेट केलंस, ती व्यक्ती निघून गेली आहे. त्याचा सुगंध मात्र आपल्या हृदयात काय? किती आठवणी, किती गोष्टी तू म्हणजे सगळं कव्हर केले. हां. ऑल टाईम फेव्हरेट तुझी जी आहे ती कविता आम्हाला जरूर ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांना पण मला असं खात्री आहे की आपला हा पॉडकास्ट त्या कवितेने हिट होणार. ऐकले असतील लोकांनी काही, पण परत एकदा मला आवडेल. करू. हां, हां. अहो, भाग्यवानांच्या आयुष्यात एकदा येते टक्कल, पैसा आणि समृद्धीची ही निशाणी चपखल. हां, हां. आंघोळ करता केसांचा हाती येतो पुंजका. चंद्रच इथे. अहो, आंघोळ आवाजासाठी. करता केसांचा हाती येतो पुंजका आणि टकलाच्या भीतीने घेतो प्रत्येक जण ढसका. पण ऐकता ऐकता अनुभवाचे बोल, पण ओके. ऐकता ऐकता अनुभवाचे बोल डोक्यावर तयार होतो तुळतुळीत गोल. पण Yes. ऐकता ऐकता अनुभवाचे बोल डोक्यावर तयार होतो तुळतुळीत गोल. येस. एवढे मात्र आहे खरे, सुंदर बायकांनाच मी त्यात टाकले नवरे. पण एवढे Yes. मात्र आहे खरे, सुंदर बायकांनाच मी त्यात टाकले नवरे. आणि त्यांची मुलगी तन्वी देवरे चव्हाण, तिने 33 वर्षाची आहे ती. तिला 2 मुलं आहेत. हम्म. आणि एवढं असतानाही तिने इंग्लिश खाडी पार केली. क्या बात आहे. वाव. तुला सांगू, जेव्हा ती सुद्धा 2 मुलांची आहे, वाव. ग्रेट. तिच्यावर कविता लिहिली गेली माझ्याकडनं. अरे वा. आणि म्हणजे तिने एवढं मोठं काम केलंय. मला ते प्रेरणादायी आहे तिचं खरंच. कर्तृत्व आहे. खरंच. तेव्हा आम्ही ठरवलंय की हिच्यावर हा हिंदी पिक्चर झाला पाहिजे. क्या बात आहे यार. आणि तिचं स्क्रिप्ट पण मी लिहिलं. वा वा. त्या पिक्चरची 4 गाडी पण माझ्याकडे रेडी आहेत. वा. क्या बात आहे. प्रोड्युसर फक्त आता ऐकत असतील तर तू produce करतोस का? बघूया आपण, करूया. येस येस येस, करूया आपण. जरी थंडी होती रक्त गोठवणारी, तिची तयारी लक्ष भेदणारी. थंडी होती रक्त गोठवणारी, तिची तयारी लक्ष भेदणारी. भारतभूची ती पहिली आई. वा. भारतभूची अंगावर काटा उभा राहिला माझ्या. खरंच खरंच. भारतभूची ती पहिली आई, इंग्लिश खाडी पोहणारी. हा शो हे परागचा नुसता नाहीये, आमचा आहे. आवडलं. आपलं आहे, आपलं आहे. येस येस, अँड युअर पार्ट ऑफ Yes. इट. हा शो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तो हा सगळा शो जो पराग, म्हणजे पराग एवढा सेल्फलेसली करतोय. ही नॉट चार्ज मी एनिथिंग फॉर दिस. हा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हा शो सगळ्या घराघरात पोहोचला पाहिजे. लाईक सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे, पण हा फॉरवर्ड पण करायला पाहिजे. सगळ्या आपल्या जेवढे काही लोक आहेत पोहोचू दे ना शो, सो दॅट लोकांना, प्रत्येकाला हा आनंद जो आहे हा प्रत्येकाला मिळेल. खरंच. खरंच अशा प्रकारचं जे आहे काम करतोय, जे मोठं काम आहे समाजासाठी. आपले जे सबस्क्रायबर आहेत, बेस्ट विशेस त्यांना. येस येस, सगळ्यात बेस्ट. पण 1 कोटी जास्त सबस्क्रायबर जेव्हा लवकरात लवकर होऊ देत आपल्या शोचे, की ज्या माध्यमातून की हा शो लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचेल. बिलकुल. 1 कोटी सबस्क्रायबर होतील ना, त्या परत आपण सगळ्या जेवढे काही आतापर्यंतचे लोक होते सगळ्यांना सगळ्यांना गेट टुगेदर करू. डन डन डन. मित्रांनो नमस्कार. या छोट्याशा ब्रेक नंतर आपण आता चंद्रास यांच्याकडे एक रॅपिड फायर राऊंड ह्यांना पूर्णपणे आपण ओळखून घेऊया की हे आहेत कसे. आणि मला माहिती आहे थोडंसं, पण आता काही प्रश्न असे काढले त्याच्यावरून त्यांच्या आवडी-निवडी पण आपण समजून घेऊया. आणि लेट्स सी. तर यू आर रेडी? जास्ती विचार न करता उत्तर द्यायची. हो, यू आर रेडी? तर प्रयत्न करेन. हा प्रयत्न काय, अरे बरोबरच होणार, चांगलंच होणार. राईट. तर चंद्रास, माझा पहिला प्रश्न जो आहे झटपट रॅपिड फायर राऊंड मध्ये पहिलं काय असेल ते प्रश्न म्हणजे, तुमचं आवडतं जेवण कोणतं? जेवायला काय आवडतं?
मला मी नॉनव्हेज पण म्हणजे मासे पण खायला आवडतात आणि नॉनव्हेज पण खायला आवडतं. ओके. थोडासा असा राहू शकणार या इकडे. सरळ. हा असा असा येस इकडे नाही असा म्हणजे थोडा येस दिस इज राईट. सो दिस इज परफेक्ट. आपण असं तर येस तर काय आवडतं जेवणामध्ये काय आवडतं? म्हणजे व्हेज आवडतंच हा. पण त्याच्याबरोबर मला नॉनव्हेज आवडतं. त्याच्यामध्ये मासे पण आवडतात वा, आणि वा. चिकन पण आवडतं. वा चांगलंय. गोड की तिखट जेवण काय आवडतं? हा तिखट आवडेल, गोड एवढं आवडत नाही. ओके. घरचं जेवण की बाहेरचं? काय होतं खरं सांगायचं. अरे घरी म्हटलं तू असतोच कुठे जेवायला. ते पण बघणं ते पण बघतात वहिनी बघतायत. नाही, नाही, काय काय होतं येस. सकाळी डबा म्हणजे माझ्या घरच्यांचं खरंच कौतुक, माझी आई माझी बायको या दोघांचं खूप कौतुक आहे. म्हणजे मला डबा घेतल्याशिवाय सोडतच नाहीत ते. म्हणजे डबा असतो दुपारचा डबा कॅरी असतो, संध्याकाळचा भरोसा नाही. अच्छा उलटं सकाळचं असतं पण संध्याकाळचं संध्याकाळचं कॉल कुठला असेल. कॉल असेल क्लायंट बरोबर कधी खाणं होतं काय बरोबर बरोबर बरोबर. सो नाही सो नाही. स्ट्रीट फूड की फायनिंग डायनिंग म्हणजे स्ट्रीट फूड पण आवडतं का? आणि किंवा एकदम फक्त डायनिंग वरती फायनिंग कुठल्या हॉटेलमध्ये असं पण आपण केलेलं माहितीये पण तरी आपल्या खिशात किती पैसे असतात त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपण मित्रांनो, खरं उत्तर आलं की नाही वडापाव पण खाणार आणि ताजमध्ये पण जेवणार. आवडलं मला म्हणून आपली जमते. आणि खरंच आहे म्हणजे जसं पूर्वी म्हणत होते की आज श्रीखंड तूप बीप सगळं खाऊ शकतो पण कधी वेळ आली असं आपण काय कसं आहे ते पण आपल्याला त्याचं नाव नाही ठेवत आपण ते पण खातो. हा एव्हरी फूड इज गुड. म्हणजे अगदी तुला म्हणतो ना अगदी टेस्टी असतं आणि ते सगळ्या म्हणजे आपल्याला काही जमत. एक एक पदार्थ जो तू कधीच नकारू शकत नाही असं कुठलं आहे का? कुठल्याही वेळेला दिलं तर वा आवडतं असं असू शकतो एखादी गोष्ट खाण्यामध्ये. मला चीक आवडतो. कुठला? हा खरवस आपण खरवस. म्हणतो. अरे वा माझा पण आवडता. सुपर. आवडता रंग कोणता? चंद्राचा आवडता रंग कोणता? ब्ल्यू. ब्ल्यू. लाईट ब्ल्यू. लाईट ब्ल्यू. साधे कपडे की स्टायलिश मध्ये काय आवडतं? मला स्टाईल करायला आवडते. गुड. पारंपरिक पोशाख की वेस्टर्न? पारंपरिक पोशाख फक्त आपण कार्यक्रमाच्या वेळेला होतो. बाकी आपण नॉर्मल असेच असतो ना कामाच्या हिशोबाने. तेच आता फॉर्मल की कॅज्युअल लुक काय आवडतं? म्हणजे कामाच्या वेळी फॉर्मल आवडतं आणि जेव्हा कुठे कोणाकडे जायचं मित्रमंडळी असेल तेव्हा कॅज्युअल लुक नक्की आवडेल. येस. लोकांना हळूहळू चंद्रास माहिती पडायला लागलाय. पण नाही तसंच माहिती पाहिजे आपल्याला. नेहमी घालायला आवडणारा ड्रेस कोणता असतो? नॉर्मल नेहमी म्हणजे पूर्वी तुझं ऑफिसला नाही जाते पण आपण असंच आहोत कॅज्युअल मध्ये आपण म्हणा. टी शर्ट आणि जीन्स तर ऑलवेज बेटर ना. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. ट्रॅव्हल डेस्टिनेशनचे प्रश्न आहेत काही. हा प्रवास आवडतो का? खूप आवडतो कारण मी ना ऑफिसमध्ये बसतच नाही, मी बाहेरच फिरणं खरंच खरंच. भारतातलं आवडतं पर्यटन कुठलं क्षेत्र? मला ना कुठे जायला आवडतं? मला खरं सांगू ना मला जिथे आता आपल्याकडे तर गरमा नेहमीच असतो. मला थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडतं. व्हेरी नाईस. थंड हवेचं ठिकाण आय विल लाईक टू. खूप छान खूप छान. परदेशात जायचं स्वप्न किंवा म्हणजे तिकडे आवडतात कुठली ठिकाणं साधारण परदेशातलं असेल तर कुठे जायला देशात मी दुबईला गेलोय किंवा बाकी आपण आवडतं कुठलं ठिकाण? बँकॉक पटाया वगैरे आपण केलेले. हो बाकी बाकी युरोपियन कंट्रीजला अजून नाही गेलोय. पण इच्छा आवडेल. तर माझा मुलगा आता ऑस्ट्रेलियाला आहे, हो. तिकडे जायचा प्लॅन आहे. वा 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 मस्त. मी पण येतो. ये- सोलो ट्रॅव्हल की फॅमिली ट्रिप काय आवडतं? फॅमिली ट्रॅव्हल आवडेल. ऑलवेज ऑलवेज युअर अ फॅमिली मॅन. सोलो म्हणजे अजून तेवढा सोबत मला मित्र लागतातच बरोबर. लागतातच. फॅमिली किंवा मित्र येस येस. असं दोन्ही असेल तर आपण खुश आहे. आणि युअर अ व्हेरी गुड कंपनी आपण गेलेला माहिती आहे पिकनिकला. हा, येस. आवडता अभिनेता कोण? आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधल्या प्रश्न नाही. हा, हा. आवडता अभिनेता कोण? ऍक्टर कोण? अमिताभ बच्चन. आता किंवा अगोदरचा पण काही असं अमिताभ बच्चन आवडता. आवडतं. आवडती अभिनेत्री? माधुरी दीक्षित. वाव व्हेरी नाईस. तुमचा ऑल टाइम फेवरेट सिनेमा असं जर विचारलं तर अगोदर लहानपणी असेल हा. कदाचित आणि आता दोन्ही असतील तर सांगा. शोले आपला एव्हरग्रीन. एव्हरग्रीन आहेच. आणि आतामध्ये हल्लीमध्ये किंवा काय आवडलेलं? काय विशेष पाहिलेलं तसं म्हणजे आता पण संभाजीराजे आपण हो बघितला. हो हो. जे येस विकी येस कौशल देखील येस येस सुंदर तो एक छान झाला होता. मस्त. तो आवडला. धुरंधर बघितला. धुरंधर वाव तो पण टेकिंग किती मस्त झालंय. खूप छान. शेवटचा पाहिलेला सिनेमा धुरंधर असेल? हा धुरंधर. तेच आता तो आलं उत्तर आलं.
चित्रपट पाहायला थिएटर की OTT काय आवडतं? मला थिएटरमध्ये जाऊन पाहायला आवडलं. मजा, त्याची मजा वेगळी. पण OTTचं बघणं होतं? नाही होत, टाइम नाही मिळत. आणि मला माझं लायकिंग थिएटरमध्ये जाऊन पाहणं, कारण मजा. ऍक्च्युली त्यांना न्याय दिला पाहिजे. हो, व्हेरी नाईस. ऐकतायत ते सगळं. म्युझिक मधलं तुझं आवडतं गाणं कोणतं? स्पेसिफिक खरं सांगू ना, माझं गाणी आवडतात का? पहिला प्रश्न असा. हा. गाणी आवडतात? आवडत हिंदी, मराठी? हिंदी मराठी दोन्ही आवडतात. आता आवडतं गाणं कुठलं असं जर गुणगुणन असं होतं ना कधी कधी, चांगला मूड असेल, खराब मूड असेल, पण ते कधीतरी आपल्या मनातून इथून उत्स्फूर्त पण येतं. ते भातुकलीच्या खेळामधलं ते गाणं खूप इमोशनल गाणं आहे. आणि या जगण्यावर हो. ही गाणी तर तुझं कवी आहे त्यामुळे तशी गाणी आवडतात. खूप छान, खूप छान. शांत गाणी की एनर्जेटिक गाणी? दोन्ही गाणी जसं मिक्स मिक्स. एनर्जेटिक गाणं कुठलं डोळ्यासमोर येते किंवा आता माइंड मध्ये येते कुठलं? शम्मी कपूरची गाणी आपल्याला सगळी आवडतात. तरी एखादं कुठलं एखादं? हसीना जुल्फेवाली जाने जा. अरे काय बात आहे, वा वा वा. आणि शम्मीच्या गाण्यावर मी डान्स पण अरे करायचो. मला माहिती आहे. पण जरा गुणगुणलं तर कुठलं एखादं गाणं गुणगुणलं कुठलंही, शम्मी कपूरचं असो कुठलंही या मोमेंटला? चाहे कोई मुझे जंगल के याहू! नाही जरा आम्ही मास्क ठेवलेलं आहे. नाहीतर मला माहिती आहे मस्त नाचतो तू. सकाळचं गाणं की रात्रीचं गाणं? आता असे पण गाणी मी प्लेलिस्ट पण करून ठेवलेली होती, रात्री सकाळी वेगवेगळे म्हणतो ना भोपाळी वगैरे. स्पेसिफिकली तुझी गाडी लावून बसलोय, पण आता कोणी गाडी लावली तर मी एन्जॉय एन्जॉय करतो. पण तुझं असं एक गाणं जे मूड लगेच बदलतं असं कुठलं आहे? असं काय स्पेसिफिक? कधी कधी आपण ठेवतो, आपण मोटिवेशनलचं असतं ना की हे नियमी मुद्दाम आपण एक आपल्याला मनाला एक करून ठेवलेलं असतं. मोटिवेशन साठी म्हणशील तर माझी स्वतःची एक कविता आहे, ती आपण पुढच्या याच्यामध्ये सेक्शन मध्ये घेऊया. कधी बोलत असतो. येस, ओके ओके, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. खूप छान. आता स्पोर्ट्स बाबतीत काही प्रश्न मला काढले. आवडता खेळ आहे कुठला? क्रिकेट. क्रिकेट लहानपणी पण? आता पण माझी इच्छा होती स्वतः क्रिकेटर होण्याची, पण ते काय समाव ते गणित काय जुळलं नाही. बॉलिंग की बॅटिंग का फिल्डिंग? मला लेग स्पिन टाकायला आवडतो आणि बॅटिंग करायला पण आवडते. आवडता खेळाडू कोण अगोदरचा आत्ताचा? सुनील गावस्कर. हा माझा पण आवडता प्रिय. खरंच आत्ताचा पैकी कोण? आता म्हणजे सचिन तेंडुलकर त्याच्यानंतरचा. हा बरोबर. आता आपल्याला कदाचित तसंच आवडतं. खेळ पाहायला आवडतो की खेळायला आवडतो? माझं टीव्ही समोर एक मॅचेस वगैरे बघतो, पण अशा की एकदम लॉंग टाइम असेल तर मग काम पहिल्यांदा करतो. व्हेरी नाईस. कामामध्ये बिझी आहेस. खेळायला पण क्रिकेट किती टाइम खेळणार? आता हल्ली तेवढा दिला जात. बरोबर. पण फिटनेस साठी काय करतो? एक तर मी माझ्या एक सकाळी मी म्हणतो सगळ्यांना की 2 तास आपले असतात, ते कॉम्प्रोमाइज नाही झालं. या 2 तासामध्ये काय तर एक तर मी वॉक करतो आयदर, किंवा मी आमच्याकडे जिम आहे तिकडे जायचो, पण आता हल्ली मी घरीच डंबेल्स वगैरे ते घरी मारतो आयदर. 2 तास नाही करत, तासभर मी ह्या ऍक्टिव्हिटीसाठी देतो. खूप चांगलं. आणि साधारण 20 ते 25 मिनिटं माझं मेडिटेशन असतं. म्हणजे हे मी पण मेडिटेशन म्युझिक लावून वगैरे असतं की मॅडमनी दिलेलं काही मेडिटेशन, डॉक्टर तिजारेंनी काही मेडिटेशन दिलेली आहे. ओके. तर ते क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनची मेडिटेशन असतं. पण ह्या 2 गोष्टी माझ्या काय म्हणतात त्याला नॉट नेगोशिएबल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता बुक्स आणि लर्निंग बाबतीत आवडतं पुस्तक कोणतं? 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस बाय दीपक चोप्रा. दीपक चोप्रा, वाव. सेल्फ हेल्प की बायोग्राफी काय आवडतं? सेल्फ हेल्प असतं ना, म्हणजे सेल्फ आपण कधीतरी आपण सेल्फ मोटिवेशन किंवा सेल्फ आपण काही इम्प्रुव्हमेंटसाठी काही स्किल्स डेव्हलपमेंटचे काही बघतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आवडतं का बायोग्राफीज आवडतात? असं काय दोन्ही आपण. आयुष्य बदलणारं पुस्तक कोणतं? एक मी सांगेन की हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे आपले गुरु जे आहेत त्यांचं जे पुस्तक आहे ना, रविशंकरांचं, ते खूप छान आहे. म्हणजे आयुष्य कसं जगायचं त्याच्यावरती हे आवडतं. हा. फेवरेट प्लेसेस बाबतीत आहे, मुंबईतील आवडतं ठिकाण कोणतं? मुंबईत फिरायला कुठे जायला? मुंबईत आता राहिलं नाही. गर्दी सगळीकडे दिसते, पण तरी सुद्धा एक छान छान ठिकाणं असतात आपली.
मला तर कधीतरी जायला आवडेल, संडेला तरी आवडेल, हा गर्दी कमी म्हणून. म्हणजे तू विशेष काही मी चौपाटी वगैरे आम्ही काही विशेष काही जात नाही, पण मला ना जे फूड काउंटर्स आहेत तिकडे जायला आवडेल. वा वा वा. पण पूर्वी चौपाटी म्हणून एक खरंच प्रकार चांगला होता. चांगला होता. झूला जायचो, दादरला, आता ते राहिलं नाही. म्हणजे नाही होत आपल्याकडे. आता नाही. एक्झॅक्टली सो. बरोबर. पण भारतातली आवडती जागा असं म्हटलं तर विचारलं तर काय सांगशील? मी कुठली? सांगितलं ना, कुठली? जेवढी थंड हवेची ठिकाणं हिमाचल मध्ये आहे, म्हणजे मनाली वगैरे मला आवडेल. म्हणजे मला वाटतं ह्याच प्रश्नामध्ये उत्तर आलं, पण तरी पुढचा प्रश्न असा आहे की शांत ठिकाण की गजबजलेली जागा? शांत ठिकाण. हो, आता तसंच वाटलं मला. चाइल्डहुड मेमरीज बाबतीत बालपणीचा आवडता खेळ कोणता होता? खेळला क्रिकेट? वा वा वा. घराबाहेरचे खेळ की घरातील खेळ? घराबाहेर घरातील पण खेळ खेळत होतास कधी? नाही विशेष. पूर्वी नाही. लहानपणीची एक आवडती आठवण कुठली आहे? चांगली, कुठली तरी धमालवाली? आईने मारलं बिरलं कधी? म्हणजे मस्तीखोर होता की कसा होता तू? अरे मला तर चोप बऱ्याच वेळा मिळालाय. येस, हेच पाहिजे होतं. म्हणजे हा, आज मुलं पण बघतायत. नाही, मिळालं चोप. म्हणजे वाट म्हणायचं होतं त्यापैकी एक तशी. काही ना काहीतरी चुका घडायच्या, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बक्षीस मिळायचं. छान, छान. पर्सनल चॉईस आणि फन. सकाळी लवकर उठणं म्हणजे सकाळी लवकर उठणं आवडतं का उशिरा रात्री काम करायला आवडतं? काय होतं आजकाल असं झालंय, 11 ते 12 वाजता झोपायचा टायमिंग झालाच आहे. ओके. पण प्रयत्न करतो की 6 वाजेपर्यंत तरी उठावं. कारण माझ्या बाकी पण गोष्टी असतात. बरोबर, बरोबर. वॉक असतो, एक्झॅक्टली, meditation असतं. एक्झॅक्टली. त्यामुळे मग 6 वाजता उठण्याचा प्रयत्न करतो. Right. अगदी कधी 5:30लाही लवकर थोडं झोपलं 5:30लाही उठायचा प्रयत्न करतो. ओके. पण 6, 6:30 याच्या दरम्यान उठणं. आणि कधी लवकर जर कुठे जायचं असेल तर मग ऑब्व्हियसली 5 वाजता वगैरे उठणं होतं. पण ॲव्हरेज 6चा टायमिंग पकड. पण काम करायला रात्री आवडतं का सकाळी आवडतं? काम करायला. कुठलं काम आलं सकाळीच आवडतं. सकाळी आवडतं. मोबाईल की पुस्तक? काय आवडतं? पुस्तक आवडेल. पुस्तक. मोबाईल कॉफी डेट की वॉक वरती आवडेल? वॉक चालेल. वॉक चालेल. म्हणजे कोणालाही वॉकिंग वरती वॉकला म्हणजे असंच एक वॉकला जाऊया, नाहीतर कॉफीवरती आपण बसूया. म्हणजे बसणं किंवा वॉकिंग. कधी कधी तशामध्ये पण असतात. वॉकिंग डेट असते ना. हा, तेच 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 म्हणून म्हटलं मी. एक गोष्ट जी तुला खूप आनंद देते अशी कुठली असेल? जेव्हा माझ्याकडनं एखादी कविता लिहिली जाते वा वा. तेव्हा मला आनंद होतो. किती छान, किती छान. मस्त. एक गोष्ट जी तुला अजिबात आवडत नाही, उलटी गोष्ट. निगेटिव्ह बोलणं लाईफ बद्दल नाही आवडत. स्वतः आणि दुसऱ्यांनी. दुसऱ्यासाठी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. कुठली गोष्ट अशी आहे की सवय आहे जी मला बदलायला आवडेल? असते आपल्यामध्ये एखादी सवय, पण ही मला आहे ना कदाचित बदलली तर स्वभाव असू शकतो किंवा आणखीन काही असू शकतो. सो माझ्यातल्या जेवढ्या निगेटिव्हिटीज आहेत आणि जी काही अँझायटी असेल सगळ्या एकंदर पैशाबद्दलची किंवा त्या सगळ्याची, ती सगळी निघून जावीशी मला वाटतं. की लाईफ शुड बी लाईक एकदम क्रिस्टल. कारण लहानपणापासून असे की जे अनुभव आहेत तसं बरोबर. तुला म्हटलं की तुला कधी सांगितलं का वडिलांची ती नाही नाही, ती नाही सांगितलं. सांग ना. जे माझ्या बाबांनी एक घर घेतलं होतं कळव्याला, फ्लॅट. त्यांनी हम्म. चाळीत राहायचं फ्लॅट मध्ये जाणार होतो आम्ही. हो हो. आणि त्यासाठी मग बाबा ते तयार झाल्यानंतर तिकडे घेऊन जायचे कळव्याला. मग ते घर साफसफाई करायचे. मग आम्ही साधारण 1 मेला त्याचं पूजा ठेवली होती. आता जाणार आपण. त्याच्या अगोदर बाबा मला 2-3 वेळा घेऊन जायचे. गेले होते तिकडे. मग तिकडे तिकडच्या काही मित्र-मैत्रिणी झाल्या होत्या. मस्त. त्या घराचा जो एक लाईक स्वप्न असतं ना. एक्झॅक्टली, ते आपण क्रिएट करतो. आता त्या चाळीतल्या 10x12च्या रूम मधनं आम्ही आता तिकडे जाणार आहोत. खरंच. बरोबर आहे. आणि हे स्वप्न घेऊन खूप छान वाटलं होतं की आपल्या लाईफ मध्ये आता काहीतरी वेगळं होतंय. लाईफ 1 तारखेला राहायला जाणार. 30 तारखेला बाबांचं सगळं. 30 तारखेला राहिलं एप्रिल जायला आणि असं. गृहप्रवेश करणार होतो आम्ही. तर संपूर्ण सीनच चेंज झाला लाईफ मधला. बापरे. तर ती जी एन्झायटी आहे ना, म्हणजे तेच लहानपणापासून जे आपल्याला लागतं ना, हो. तो चंद्रहास तो लहान त्यावेळेचा आपण जात त्याच्यावर नाही. केवढा इम्पॅक्ट झाला असेल विचार. किती ती भीती पडते ना ती मनामध्ये. भीती झाली ना, की एखादी गोष्ट तुझ्याकडे समोर आहे
आणि पटकन कोणीतरी काढून घेतली. असं कधी होऊ शकतं, हे माइंड मध्ये राहतं ना आपल्या. इम्पॅक्ट मला असं वाटतं की तो काढायचा प्रयत्न करतोय मी तो त्यातनं. बरोबर. आणि ही प्रत्येकाला काही ना काहीतरी अशी आपले पास्ट गोष्टी असतात. पण आज जे आहोत ना, ते लहानपणापासून जे आपल्यावर इम्पॅक्ट झाले त्याचा पूर्वाश्रमी तर आहेतच. एक्झॅक्ट प्लस हे लहानपणापासून चांगले वाईटच्या मिळून आपण बनलेलो आहोत. हा, त्यामुळे आज ज्या काही गोष्टी घडतायत तर त्याचं सगळं परिपाक आहे. पण ते काढून टाकलं पाहिजे. एक्झॅक्टली. तो झाला आपण कधी कधी म्हणतो की असं का बिहेव करतो, पण कधी कधी आपल्याला कळायला पाहिजे की त्याचं पास्ट काहीतरी असेल, त्याच्यामुळे त्या व्यक्तीने असं बिहेव करतो. आमच्या लाईफ मध्ये मग विचार करा, एक लहान मुलगा, एक स्वप्न त्याचं आता नवीन घरामध्ये जाणार आहे आणि बाबांचं झाल्यानंतर पूर्ण पिक्चर चेंज होतं आणि ते स्वप्नच राहिलं. हा, कारण ते घर पण विकलं, परत चाळीत आलो, कारण आम्हाला बघणार कोण येतील मुलं. एक्झॅक्टली. कळलं ना? हे जे इम्पॅक्ट लहानपणापासून जे आपल्या मनावर झालेले आहेत ते खूप हे तर डॉक्टर निजारांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न होतोय. सो नाईस, सो नाईस. म्हणजे ते पूर्ण निघून जातील तेव्हा अजून चांगली पर्सनॅलिटी समोर येईल. खरंच खरंच खूप छान. पण ह्यांनी ह्या राऊंडमुळे माहिती पडलं आपल्याला की प्रत्येकाच्या मध्ये असतं, जे बघणारे आहेत ते प्रत्येकामध्ये. असं काही वाटून घ्यायचं नाही की मी असा का बिहेव करतो, माझं बिहेवियर काहीतरी, कोण पैशा बाबतीत घाबरतं, कोणी हाय रिस्क घेतं, त्याची काहीतरी कारणं असतात आणि त्यामुळे ते वागतात. म्हणजे आजही ती पैशाची भीती ती आहे ना, म्हणजे कुठेतरी आम्ही एवढं करून पण आज ती कुठल्या तरी प्रमाणात आहे, ती जात नाही शेवटपर्यंत. पण ती मेडिटेशन हळूहळू हळूहळू कमी करू शकतो. आपल्या स्वतःवर जे काम करत राहतो यातनं हळूहळू आपण रिफाईंड होत राहतो. व्हेरी नाईस. मस्त राऊंड झाली. थँक्यू. आता आपण पुढच्या राऊंड वरती जाणार आहोत. त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. आता कवितेच्या राऊंड मध्ये जाणार आहोत आपण आणि तुमच्या कविता ऐकणार आहोत आपण. मित्रांनो, चंद्रास त्यांच्या कविता एवढ्या उत्कृष्ट आणि वेगवेगळे मी ऐकलेले आहेत, तुम्ही पण ऐकले असतील, पण आता आपण आपल्या पॉडकास्ट माध्यमातून ऐकूया. येस, थोड्या वेळात ऐकूया. तर कुठे जाऊ नका, थोड्या वेळात हजर होतो. येस, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, ह्या ब्रेक नंतर तुम्ही आता आलात आणि आता एक मजेदार राऊंड आहे, ती म्हणजे आपण चंद्रास कडून कविता ह्या माध्यमाच्या गोष्टीमध्ये ह्याविषयी आपण जाणून घेऊया आणि काही कविता पण ऐकूया. तर चंद्रास, ह्या कवितेकडे कसं वळलं हे जर असं सुरुवातीला सांगून मग आपण कवितेच्याकडे जाऊया. म्हणजे कविता कधीपासून सुरुवात झाली अशी करायची, अगोदरपासून आवड होती की कसं? म्हणजे फरक मला असं वाटतं की कविता निर्माण होणं किंवा होणं हे निवड त्याच्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय नाही. जेव्हा एखादा विषय तुला टच होतो एक्झॅक्ट तर ऑटोमॅटिकली शब्द येतात. जेव्हा मी 11वीच्या वर्गात होतो तेव्हा मी खूप लोनली फील करायचो. त्यातनं मी माझ्याकडे काही सुचलं आणि लिहिलं गेलं. क्या बात. कधी हा वारसा माझ्या बाबांकडनं असू शकतो, कारण बाबांनी काही कविता होत्या त्यांच्या. अरे वा. एक कविता काहीतरी मला सापडली होती त्यांची. मे बी त्यांचं एक काय म्हणतात अनुवंशिकताचा प्रकार असू शकतो. पण 11वीला मी पहिली कविता लिहिली. वा वा. आणि त्याचं सुचत गेलं, लिहित गेलो काही ना काहीतरी, काही लाईफच्या घडलेल्या गोष्टी, एखादा क्षण एखादा आपल्या लाईफमध्ये टच करून जातो आणि कविता सुचली. हे माझ्या बाबतीत असं होतं की काहीतरी टच होत. आता मध्ये आजचा प्रसंग घेणं, जे आज काही इन्सिडेंट झाला, विमान पडलं आणि कोणी स्वप्नात पण असं कधी विचार पण केला नसेल की व्यक्ती अशी अचानक निघून जाईल. तर तू इमॅजिन कर की पाऊस पडून गेलाय. आता पाऊसला दिसत नाहीये, पण पावसाच्या खुणा दिसतात. बरोबर. तो एक संदर्भ घेऊन लिहिलाय की असाच एक इन्सिडेंट माझ्या लाईफमध्ये एका व्यक्तीच्यावर झाला होता. त्या व्यक्तीवर मी जस्ट फोनवरच बोललो. असं काही विशेष काही नव्हतं. फोनवरच माझं आमचं एका कवितेच्याच कार्यक्रमासंदर्भात बोलणं झालं होतं. आम्ही भेटणारही होतो आणि बातमी आली की तो कलाकार हयात. त्यांच्या फोनवरच आम्ही एवढं एकमेकांशी बांधलं गेलो. तशी अनेक माणसं असतात आपल्या लाईफमध्ये, एक सुगंध देऊन जातात. बिलकुल. त्याच्यावर मी काही माझ्याकडनं लिहिलं गेलं होतं मी असं म्हणेन. ओके. आणि असं म्हणजे कधी असं टच झाल्यावर तू स्टार्ट होते, म्हणजे अगदी त्याची वेळ वगैरे असं काही नसतं मनामध्ये, असं आलं की ड्रायव्हर माझा नसेल आणि गाडी चालवताना मला सुचलंय, बाजूला गाडी घेतो आणि लिहितो
आणि मग पुढचा प्रवास करतो. इथे एकच विचारायचं आता, कारण ही टेक्नॉलॉजी झाली की अजूनही लिहितो का तू मोबाईलमध्ये टाईप करतो? मोबाईलवर टाईप करतो. ओके ओके. पूर्वी मी वहीमध्ये लिहायचो, आता मोबाईलवर माझ्यावर टाईप करतो. वा, मस्त. आणि मग ती कवितेचा आता किती संग्रह झालेला आहे तुझा? हो, मी 2 पुस्तकं तर माझी केली. वाव. कविता तुझी माझी हे माझं चारोळ्यांचं पुस्तक आहे, आणि संबडी कोणीतरी प्रेम करावं हे मोठ्या कवितांचं पुस्तक आहे. क्या बात आहे. वा वा. आणि तुला सांगायला, मला तू पण होतास काय त्या मला आठवत नाही, पण मी आठवणींच्या फुला हृदय दिले तुला हा हो. माझा कार्यक्रम, माझ्या कविता आणि गाण्यांच्या वरचा क्या. काशीनाथ घाणेकरांचा प्रयोग केला. क्या बात आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की मी प्रोफेशन तर मध्ये आहेच, पण माझी हॉबी मी कधी करणार? एक्झॅक्टली. मी टाइम पाहिजे की. म्हणजे अगदी मी म्हातारा झाल्यानंतर करणार का असं माझा विचार ना, तर बरोबर. मला आत्ताच झालं पाहिजे, 50शी मध्ये झालं पाहिजे. सो नाईस, सो तर मी नाईस. तो कार्यक्रम केला, पण तो 5 वर्षापूर्वी म्हणजे अगदी 14 फेब्रुवारी 2020 ला केला हो. काशीनाथ घाणेकरला. पण आता लगेच करोना लागला आणि त्यामुळे 2 वर्ष गेली, त्यामुळे 5 वर्ष ते परत Gap. येण्याचा पाहिलं नाही, गॅपचा. परत तो लॉन्च करायचा का? जरूर जरूर. आम्ही तुमची वाट बघतो. आपण जरूर म्हणजे कधी करणार आपल्या प्रेक्षकांना माझा जरूर एक सांग. आनंद एक आहे की बाबा मी माझं प्रोफेशन सांभाळताना माझ्या हॉबीला पण मी महत्व दिलं, तर देवानं दिलेलं नाही, ते लोकांमध्ये पोहोचलं पाहिजे. अगदीच अगदीच. आणि सगळ्यांना ही थोडी कला आहे. हा हा. व्हेरी नाईस. तर पण माझी एक आपण म्हणजे एक ती काय काय येस. पण मी आता ह्या कवितेबद्दल बोलत हा. होतो, कशी सुचली हो हो त्याबद्दल हो. सांगतो. या या. ती मी आपल्या सगळ्यांसाठी, यस प्लीज सांग ना. म्हणजे हे मी सांगितलं ना की आता एक माणूस आहे आणि तो निघून गेलाय, तो हम्म. पावसाप्रमाणे, पण त्याच्या खुणा मात्र तशाच आहेत. Right. पाऊस थोडासा पुढे येणार म्हणजे माईक वरती आणखी जरासा जवळ येईल म्हणजे. बस. येस प्लीज. तो खुणा ठेवून जातो, ओके. तो खुणा ठेवून जातो, तो चित्त घेऊन जातो, तो सुगंध देऊन जातो, तो औचित्य येऊन जातो, हा. तो औचित्य येऊन जातो. कधी कुणाच्या रूपात येईल नेम नाही, तो कधी कुणाच्या रूपात येईल नेम नाही, तो निघून जाता असे म्हणू का प्रेम नाही? वा. तो कधी कुणाच्या रूपात येईल नेम नाही, तो निघून जाता असे म्हणू का प्रेम नाही? तो सहवासाचे अवखळ मोती, तो सहवासाचे अवखळ मोती वावरताना देऊन जातो. वा. तो सहवासाचे अवखळ मोती वावरताना देऊन जातो, ओल्या ओल्या आठवणी तो, ओल्या ओल्या आठवणी तो सावरताना देऊन जातो. वा. तो श्वासामध्ये उडतो, तो निघून गेलाय बरोबर. तरी तो श्वासामध्ये उडतो, तो ध्यासामध्ये उडतो, तो काय जादू करतो, तो काळ झाला चिरतो, तो मुक्त मोकळ्या आल्हादाची स्मृती ठेवून जातो. वा. तो मुक्त मोकळ्या आल्हादाची स्मृती ठेवून जातो, तो फुलवितांना उल्हासाची भेट देऊन जातो. क्या बात. तो हुरहुर लावून जातो, तो डोळ्यामधून वाहतो, तो हुरहुर लावून जातो, तो डोळ्यामधून वाहतो, तो वेदनेतही राहतो, तो अंतही पाहतो, तो वेदनेतही राहतो, तो अंतही पाहतो, तो मना भिजवित जातो. अरे बरं काय सांगू, तो मना भिजवित जातो, तो बीज रुजवित जातो, उन्हात प्रेम करून तो गायब होऊन जातो, तो गायब होऊन जातो, वा वा वा. तो पुन्हा ठेवून जातो, चित्त घेऊन जातो, तो सुगंध देऊन जातो, तो औषध येऊन जातो, तो औषध येऊन जातो. वा वा. मस्त. तू रिलेट केलंस, ती व्यक्ती निघून गेली आहे, त्याचा सुगंध मात्र आपल्या हृदयात काय. किती आठवणी, किती गोष्टी तू म्हणजे सगळं कव्हर केले ऍक्च्युली, म्हणजे सगळ्या गोष्टी खरंच जेव्हा हृदयाला एका त्याचं टच होतं ना, तेव्हा ते बाहेर येतं. बाहेर येतं. बरं, कविता लिहिल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा वाचली जाते, अरे हे चंद्रास तू लिहिलंय का असं वाटतं खरंच सांगतो. आपणच स्वतःला विचारतो. हा, त्या मोमेंटला निघून मोमेंटला जातात त्याने जे दिलेले शब्द आहेत, फिलिंग्स त्या तो शब्दावर. आपण माध्यम आहे फक्त पराग, आपण तो देतोय, ते लिहितोय फक्त. ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप छान, खूप छान.
आपण ग्रेट नसतो, तो ग्रेट असतो. वा वा वा, शब्द देणारा. मस्त मस्त. आता मी म्हणजे रिक्वेस्ट करू शकतो की ऑल टाइम फेवरेट तुझी जी आहे ती कविता आम्हाला जरूर ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांना पण. मला असं खात्री आहे की आपला हा पॉडकास्ट त्या कवितेने हिट होणार. ऐकले असतील लोकांनी काही, पण परत एकदा मला आवडेल. तू तर नेहमी या कवितेची डिमांड कर. मला तर खूप आवडते म्हणजे, आणि तू जे सांगतो ना त्याच्यामध्ये आणखीनच मजा येते. सांग ना, म्हणजे ती ऐकव ना आम्हाला. पण ती कविता म्हणण्याच्या आधी मी काय म्हणतो माहिती, सांग ना. सर्व टक्कलपतींची क्षमा मागू या कवितेला सुद्धा. येस 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 येस. भाग्यवानांच्या आयुष्यात एकदा येते टक्कल. हा हा. भाग्यवानांच्या आयुष्यात एकदा येते टक्कल, पैसा आणि समृद्धीची ही निशाणी चपखल. हा हा. आंघोळ करता केसांचा हाती येतो पुंजका. चंद्रच इथे. आंघोळ करता केसांचा हाती येतो पुंजका आणि टकलाच्या भीतीने घेतो प्रत्येक जण ढसका. खरंच. सारेच जण करतात उपचारांची सुरुवात. सारेच जण करतात उपचारांची सुरुवात आणि तज्ञांच्या तेलाची होते डोक्यावर बरसात. प्रकाश माक्याचं नाहीतर कोकराज बरं का. प्रकाश माक्याचं नाहीतर कोकराज बरं का. येतात आश्वासनावर आश्वासन आणि भरपूर केसांसाठी डाबर आमला लावा दैनंदिन. पण ऐकता ऐकता अनुभवाचे बोल. ओके. ऐकता ऐकता अनुभवाचे बोल डोक्यावर तयार होतो तुळतुळीत गोल. पण ऐकता ऐकता अनुभवाचे बोल डोक्यावर तयार होतो तुळतुळीत गोल. टकल्याची दुःख टकलेच जाणे या केसवाल्यानं काय जाते मोठे. टकल्याची दुःख टकलेच जाणे या केसवाल्यानं काय जाते उडे. आणि आरशासमोर उभे राहता नको वाटते जिणे. आरशासमोर उभे राहता नको वाटते जिणे. हा उभा जन्म केसाशिवाय वाटे बरे मरणे. पण अति इम्पॉर्टंट. पण एवढे मात्र आहे खरे. पण एवढे मात्र आहे खरे, सुंदर बायकांनाच मी त्यात टाकले नवरे. पण एवढे मात्र आहे खरे, सुंदर बायकांनाच मी त्यात टाकले नवरे. म्हणून म्हणतो देवा मलाही छान टक्कल दे रे, मलाही छान टक्कल दे. वा वा वा. मिलिंद कशी वाटली? तो टालिया होण्याची. मस्त 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 मस्त. किती छान. पण हे म्हणजे असं आता तू सांगितलं की फिलिंग टच करून जातात. आता ही तर एक कॉमेडी किंवा असं, हे पण असंच काहीतरी टच होऊन गेलं असेल की लोक काय विचार करत असतील त्यांचे. असं होतं ना, कविता ही टच करूनच फिलिंग्स आहेत. फिलिंग्स येतात त्या. व्हेरी नाईस. म्हणजे ही सगळी कम्युनिटी काय विचार करत असेल आणि इट कम्स आउट असं. म्हणजे मी प्रेमाबद्दल लिहिलं होतं. कुणी मला विचारलं प्रेम वेड असतं का, म्हटलं प्रेम वेडच काय, प्रेम अगदी छापमेड असतं. त्याला तिचं आणि तिचं त्याला एकदम याड असतं. प्रेम अगदी छापमेड असतं. असं सुचून जातं कधी कधी. सो नाही मस्त. म्हणजे तुला सांगतो, कधी आता बाथरूम मध्ये पण कधी कधी सुचतात कल्पना. एकदा बाथरूम मध्ये असंच बाहेर आलो आणि मी लिहिलं कधी रानात कधी वनात कधी दरवळलो तुझ्या मनात. कधी चाफ्याचा सुगंध झालो, कधी मोगऱ्यात पुरून आलो. वाऱ्या संगे वाहताना चळचळलो पानात, कधी रानात कधी वनात कधी दरवळलो तुझ्या. मस्त मस्त मस्त. अशा गाण्याच्या कार्यक्रमातून आणि अशी कविता वगैरे येणं रिअली मस्त होऊन जाईल. नाही, कल्पना सुचेल. एक कसं सुचलं, संबडी कोणीतरी प्रेम करावं, संबडी कोणीतरी प्रेम करावं. बाळ विचारे ताड्यावर धरणीच्या काठावर, अवघा कुणी प्रेम करावं, संबडी कोणीतरी प्रेम करावं. क्या बात आहे. वा वा. काय सुचेल हे तुला सांगता येत. रिअली बिलकुल बिलकुल बिलकुल. म्हणजे तू काय देवाशेव शब्द देईल. आम्ही नाशिकला गेलो होतो. आमचा एक ग्रुप आहे, ते आमचे किरण चव्हाण आमचे मित्र आहेत आणि त्यांची मुलगी तन्वी देवरे चव्हाण, तिने 33 वर्षाची आहे ती. तिला 2 मुलं आहेत आणि एवढं असतानाही तिने इंग्लिश खाडी पार केली. क्या बात आहे. वाव.
तुला सांगू, जेव्हा ती सांगत होती, तिचं आम्ही लेक्चर ठेवलं होतं. आमची जेवढी लोक बसली होती ना, त्यांचं नाव काय? सगळ्यांच्या तन्वी देवरे चव्हाण. ओळखीचे तुझे? हा माझी मित्राचीच वाव. मुलगी. आणि पण बोलवायला आवडेल मला, म्हणजे हो, तन्वीला त्यांचा अनुभव अरे म्हणजे जरूर मला मी सांगतो ना, आपल्या प्रेक्षकांना ते ऐकायला आवडेल की काय असे मोटिवेशन. स्टोरी आहे की वयाच्या 33व्या वर्षी इंग्लिश खाडी पार करणं साधी गोष्ट नाही. तू तर 2 मुलांची आहे. वाव, ग्रेट. तिच्यावर कविता लिहिली गेली माझ्याकडनं. अरे वा. आणि म्हणजे तिने एवढं मोठं काम केलंय. मला ते प्रेरणादायी आहे तिचं खरंच, कर्तृत्व आहे. खरंच आहे, मग खरंच. आपण एवढी कारणं देतो ना लाईफ मध्ये की अरे माझं हे नाही, हे Excuses. नाही. बरोबर. तर तिला काय प्रकारच्या लेवलची प्रॅक्टिस करायला लागली, काय करायला लागली. तिच्यावर जी कविता लिहिली गेली, ती कविता मी तिचे फोटो मागून घेतले किरण सरांकडनं आणि त्याची एक फ्रेम करून मी खास माझी मिसेस, मी, माझा मित्र, त्याची मिसेस आणि मुलगी, आम्ही खास तिला तिच्या घरी जाऊन प्रेझेंट केली. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे एवढी ती कविता मला पण खूप भावली तिच्या साठी. तुला म्हणजे हो, आपल्या nice. जर श्रोतासाठी जर तरी मी बोलू शकतो आता ती. चालेल चालेल, म्हणजे डेफिनेटली आहे का आपल्याकडे तेव्हा? आहे, आपण घेऊ एक. काय आपण आणखीन चालेल, आपल्याला काही नो टाइम लिमिट. बिंदास. मला म्हणजे खूपच ते टचिंग टची आणि मोटिवेशनल खरंच. की आपल्याला वाटणं ते, मला तू सांगितल्यावर असं वाटलं की अरे अशी व्यक्ती पॉडकास्ट वरती येऊन त्यांचा अनुभव सांगितला खरंच नाही. की असं काय, एवढे जण आहेत, मग त्यांनाच का वाटलं आणि काय कारण असेल आणि काय मोटिवेशन असेल. तिचं कसं झालं की ती लहानपणी आवडत म्हणजे 7व्या वर्षी ना, असं मी जसं मर्सिडीजचं कसं लावून ठेवते, 7व्या वर्षी लावून ठेवलं होतं. आणि जीवनाच्या राहडगाडक्यात फक्त ते राहून गेलं. अभ्यास, मग लग्न, मुलं. वयाच्या 33व्या वर्षी तिला अचानक ती चहा पित होती आणि ती नवऱ्याला म्हणाली की मला ना इंग्लिश खाडी पार करायचं स्वप्न पूर्ण करायचं. अय्या. तो पण शॉक झाला रे. मी काय बोलते? हा, खरंच खरंच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या माणसांनी सपोर्ट देणं हा. आणि जे काय पार केलं. वा, व्हेरी नाईस. मिळाली हो, आपल्याला, हो, सांगू शकतो. मी Yes. तर म्हणेन- फक्त इथे बोलून आपण आणखीन आवाज इफेक्ट हो होईल. हो येस. Yeah. सो हॅट्स ऑफ टू तन्वी. येस. तू जर हा पॉडकास्ट बघत असशील तर तुला सलाम पुन्हा एकदा, कारण तुझ्या कर्तृत्वामुळे हे शब्द उतरले. सो नाईस खरंच. आणि आमच्या म्हणजे चंद्रास तर्फे मी आमंत्रण आताच देतोय. तुम्ही आलात आमच्याकडे तर म्हणजे आमच्या पॉडकास्ट मध्ये, आणि आपल्या प्रेक्षकांना तुमचा अनुभव आणि सगळं कसं झालं हा जर शेअर करता आला तर निश्चित. आम्ही जेव्हा भेटलो ना पराग, तेव्हा आम्ही ठरवलंय की विचार हा हिंदी पिक्चर झाला पाहिजे. क्या बात आहे यार. आणि त्याचं स्क्रिप्ट पण मी लिहिलं. वा वा त्या पिक्चरची 4 गाडी पण माझ्याकडे रेडी आहे. वा, क्या बात आहे. प्रोड्युसर फक्त आता ऐकत असतील तर तू produce करतोस का? बघूया, आपण करूया. येस करूया आपण. इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. वा. इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. भारतातल्या आईची अहो ऐका जलभरारी. भारतातल्या आईची अहो ऐका जलभरारी. क्या बात. पाळण्यातले पाय थिरकले. पाळण्यातले पाय थिरकले. पाण्यात जलपरीचे. वा. पाळण्यातले पाय थिरकले. पाण्यात जलपरीचे. इंग्लिश खाडी पार करायचे स्वप्न तिच्या उरीचे. वा वा. 18 वर्षे विरून गेली. तुला म्हटलं ना 18 वर्ष होऊन गेली लाईफ मध्ये, जीवनाच्या रहाणगाडी. बरोबर. 18 वर्षे विरून गेली तरी मना दिली उभारी. इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. वा वा. पुन्हा दिव्य स्वप्नमनी अवतरले. काय झालं? पुन्हा दिव्य स्वप्नमनी अवतरले आणि क्षणी हात थरथरले. वा. पुन्हा दिव्य स्वप्नमनी अवतरले आणि क्षणी हात थरथरले. 2 बाळाच्या आईला इंग्लिश खाडीने पुकारले. वा. 2 बाळाच्या आईला अरे इंग्लिश खाडीने पुकारले. आई बाबांना मनवणारी, सोपं नसतं आई बाबांना मनवणं. खरंच. आई बाबांना मनवणारी कन्या ही करारी. आणि इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. वा. अकराळ विकराळ लाटांशी लेक जेव्हा झुंजते. म्हणजे सॉलिड. बाबा ती पोहायला गेली तेव्हा अलाउड असतं, एक बोट असते, त्या बोटीमध्ये 3 जण अलाउड असतात. तिचे बाबा होते, नवरा विप्लव होता
आणि कोच होता आणि एक ऑब्झर्व्हर होता. असे 4 जण त्या बोटी होते. अकराळ विक्राळ लाटांशी लेख जेव्हा झुंजते, अकराळ विक्राळ लाटांशी लेख जेव्हा झुंजते, हळव्या बापाच्या डोळ्यातून अरे तेव्हा काळजी ओघळते. खरंच. हळव्या बापाच्या डोळ्यातून काळजी ओघळते. ते चिमुकले वाट पाहतील. त्यांना आठवतंय ते हो, चिमुकले घरी वाट मुलं पण आहेत. पाहतात. ते चिमुकले वाट पाहतील आईची आपुल्या दारी, आणि इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. क्या बात. होती नकार घंटा कितीक गुरूंची. हम्म. तिने बऱ्याच वेळेस मेल पाठवले होते की मला शिकायचंय, मला इंग्लिश खाडी पार करायची. होती नकार घंटा कितीक गुरूंची, तरी शोधला गुरु. क्या बात आहे. वा. म्हणजे स्वतःचे व्हिडिओ काढून तरी पाठवलं. शेवटी एकाने मान्य केलं की बाबा मी कोच करायला तयार आहे. होती नकार घंटा कितीक गुरूंची, तरी शोधला गुरु. पाठीवर मिळाली थाप पतीची, म्हणाली आव्हानांना पुरू. पाठीवर मिळाली थाप पतीची, म्हणाली आव्हानांना पुरू. बाबाच्या त्या शब्दावर एक क्षण असा आला होता की ती म्हणाली बास आता. कारण एकदा मासे चावत होते तिला, लाटांनी परत पाठी फेकत होते. बाबाच्या त्या शब्दावर ना फिरली ती माघारी. हो हो. बाबा काय म्हणाले ते, अरे बेटा ते बघ आता समोरच दिसतंय. अरे वा. आणि त्यानंतर ती 3 तास पोहलीये. विचार कर, क्या बात. समोरच दिसतंय म्हटलं 3 तास पोहलीये. बाबाच्या त्या शब्दावर ना फिरली ती माघारी, अरे इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. जरी थंडी होती रक्त गोठवणारी, जरी थंडी होती रक्त गोठवणारी, तिची तयारी लक्ष भेदणारी. थंडी होती रक्त गोठवणारी, तिची तयारी लक्ष भेदणारी. भारतभूची ती पहिली आई. वा. भारतभूची, अंगावर काटा उभा राहिला माझ्या. खरंच खरंच. भारतभूची ती पहिली आई, इंग्लिश खाडी पोहणारी. उधाण लाटावर स्वार होऊन तन्वी पाऊल ठेवे फ्रान्स द्वारी. क्या बात आहे. उधाण लाटावर स्वार होऊन तन्वी पाऊल ठेवे फ्रान्सच्या द्वारी, आणि इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. वा वा. ती विश्वासाची परमशक्ती, ती विश्वासाची परमशक्ती, तिची स्वप्नावरती असीम भक्ती. ती विश्वासाची परमशक्ती, तिची स्वप्नावरती असीम भक्ती. आव्हानेही तिचं करून मुजरा, आव्हानेही तिचं करून मुजरा. अदबीने नवून वाकती, क्या बात. अदबीने नवून वाकती. 7 समुद्राची तिचं आता. आता ती म्हणते 7 समुद्र पार करायचे. वाव, बापरे. 7 समुद्राची तिचं आता, ऐकू येते ललकारी. अरे इंग्लिश खाडी पोहून गेली ती फ्रान्सच्या किनारी. भारतातल्या आईची अहो ऐका जलभरारी, भारतातल्या आईची अहो ऐका जलभरारी, भारतातल्या आईची अहो ऐका जलभरारी. ग्रेट. हॅट्स ऑफ. सुपर. हॅट्स ऑफ टू तन्वी. तन्वी. आणि किती माझे शब्द छान. देवाने दिले. खरंच खरंच. तन्वीने जे काही केलंय, ग्रेट. खरंच आहे. माझ्यासमोर फक्त अशी एक हा. हे आलं की स्वप्न, म्हणजे हा. आपण चित्र आलं हा की कोणतरी पोहते, थंडी असेल, त्या लाटा तू जे लिहिलेलं आहेस. तर तुला सांगू ना की एक प्रसंग असा आला, वादळ आलं, त्यातनं त्यांचं जहाज एका वेगळ्या ठिकाणी बॅकला गेलं आणि Right. तिथनं तिला 10 किलोमीटर एक्स्ट्रा पोहायला लागलं. बापरे. विचार कर. किती अवघड ना. म्हणजे तो अनुभव लोकांसमोर त्यांच्याकडूनच ऐकायला आणखीन मजा येईल. हा रिअली वी लुक फॉरवर्ड. ऍक्च्युली मस्त मस्त. ही राऊंड छान झाली. हा हा आणि काय सांगू, कविता तर ऐकायला आपल्याला आवडत राहील, पण आपण एक स्पेशल कार्यक्रम करूया हा. चंद्रास बरोबर, जो कवितांचा फक्त असेल, है ना, चारोळ्या आणि कविता. मी सांगेन जेव्हा माझा आठवणींचा फुला लॉन्च होईल परत, येस, आपण सगळ्या लोकांनी नक्की या कार्यक्रमात जरूर 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 ते पण आपण करू ना, त्याचं प्रमोशन पण आपण करू. आणि पण हा, हा. डेफिनेटली म्हणजे तो आपण पॉडकास्ट जरूर करू. पण आता आपण हा थोडासा ब्रेक घेऊया आणि एक शेवटच्या राऊंडवर आपण एंडिंगवर ऑलरेडी बऱ्यापैकी टाइम घेतलेला आहे आपण. तर मला परत या. एक सांगायचं या. सगळ्यांना की आपल्या ज्या हॉबी असतात ह्या आपण निश्चित आपण काम करता करता जपल्या पाहिजेत. मला असं वाटतं. अगदी अगदी त्याला मान दिला पाहिजे. मान दिला पाहिजे. जर तुम्हाला गाणं येत असेल तर ईश्वराने तुम्हाला गळा दिलाय,
आणि तो लोकांपर्यंत तुमचा आवाज पोहोचवणं, त्यांना आनंद देणं हे प्रत्येकाचं काम आहे. त्यामुळे आपल्या नंतर आयुष्यात आपण म्हणू की मी जेव्हा सगळी कामं आटपतील माझ्या लाईफ मधली तेव्हा कधीच मी नाही होत. करेन, तसं कधी होत नाही. आपण लाईफ जगता जगता आपल्या हॉबी पण जगल्या पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्यांनी मोटिवेशन एकमेकांना सहाय्य करतं. हा. म्हणजे हॉबी विल हेल्प यू टू वर्क येस, आणि वर्क विल हेल्प यू टू वर्क फॉर द हॉबी. असं दोन्ही करत राहिलं पाहिजे. सो मित्रांनो, या गोष्टीवरती छोटासा ब्रेक घेऊया आणि शेवटच्या राऊंडवरती आपण येऊया. सो कुठे जाऊ नका. हार्ट टू हार्ट राऊंडवरती आपण थोडक्यात जाणार आहोत आणि जाऊ नका कुठे. इथे ब्रेक घेतो, कमर्शियल छोटासा ब्रेक. वेलकम. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो नमस्कार. छोट्याशा ब्रेक नंतर आता आपण या शेवटच्या राऊंडवरती येतोय, जी म्हणजे हार्ट टू हार्ट. चंद्रास मित्रा, आपल्याला असं हार्ट टू हार्ट राऊंड म्हणजे काय असतं हे सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे कोण? आई, बाबा, मिसेस म्हणजे वहिनी, मुलांच्यासाठी, आणि मग शेवटी एपीएन पॉडकास्ट जी फॅमिली आहे त्यांच्याबरोबर. तर तुला जे या मोमेंटला वाटतं ते जरूर पहिल्या बाबांपासून सुरुवात करूया. आज बाबा नाही आहेत, पण तरी सुद्धा हे सक्सेस बघायला निश्चित आपल्याला असं वाटतं. पण हे 5 वर्षांनी 10 वर्षांनी तू बघशील, मुलं बघतील, इट विल बी अ मेमरी. येस. तर हार्ट टू हार्ट मनापासून बाबांशी बोल. आणि नाव घेऊन घेतलं असतं बरं. हा. या. माझे बाबा गोपीनाथ महादेव रहाटे, त्यांचा फोटो आहे. म्हणजे इनफॅक्ट ना मी बाबांच्या फोटोशी नेहमी बोलतो. म्हणजे त्यांचा फोटो थोडासा सिरियस आहे, पण मी त्यातनं पण ते हसतात हे नेहमी मी नेहमी असं एक व्हिज्युअलाइज करतो आणि ते हसल्याशिवाय पुढे जात नाही. जेव्हा मला असं त्यांचं ते सापडतं की बुवा ते हसलेत थोडेसे, आणि मी माझ्या मनातल्या गोष्टी मी त्यांना सांगत असतो की बाबा आज हे असं झालं तसं झालं. सो जरी ते आज नाही येत ना तरी पण ही इज देअर फॉर मी. की माझ्या काही चॅलेंजेस आले तर मी त्यांच्याशी बोलतो की बाबा हे असं आहे, तुम्ही आहात ना, बस माझे सगळे इश्यू सॉल्व्ह. म्हणजे सो बाप्पाच्या फोटोकडे पण पाहून बोलतो, त्यांच्याही फोटोकडे पाहून बोलतो. बाबा आज तुम्ही समोर प्रत्यक्ष माझ्या आहात आणि मला असं वाटतं की आज तुम्हाला नक्कीच तुमच्या मुलाबद्दल एक अभिमान नक्कीच तुमच्या मनामध्ये असणार आहे, की तुमच्या मुलाने आजपर्यंत म्हणजे तुम्ही नव्हता बरोबर आमच्या, पण तरी पण तुम्ही आज आम्हाला एवढं ग्रो होताना पाहिलंय. तुमचे आशीर्वाद माझ्या बरोबरच आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला जर आनंद होत असेल ना, किंवा चंद्रहास किंवा सतीश किंवा माझ्या बहिणीने, की त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहून आज जे काही निर्माण केलेलं आहे, या तिन्ही मुलांबद्दल तुम्हाला नक्की गर्व असणार आहे. मला ह्याच्यावर पूर्ण खात्री आहे बाबा. आणि आज तुम्ही असतात तर हा आनंद द्विगुण आहे. शेवटी काही आपले आई बाबा आपल्याबरोबर असणं कोणाला नाही आवडणार. म्हणजे तुम्ही आज असता तर तुम्ही खूप, म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर खूप एन्जॉय केलं असतं, की तुमचा सहवास एन्जॉय केला असता. आणि ते शब्द नाही सांगू शकत त्या गोष्टी, की किती आनंद या गोष्टीचा झाला असता. म्हणजे आई तर नेहमी तुमची आठवण काढते, की मला माहिती आहे की प्रत्येक सणाला ती तुम्हाला मिस करते. म्हणजे आम्ही तुम्हाला खूप, वी ऑल मिस यू बाबा. एक्झॅक्टली. खरंच आईंबरोबर. आईने तर माझ्या खूपच म्हणजे तू तर तू समोर आहेस आणि तुझ्याशी बोलतो तसंच मी बोलतो आता. अगं तू तर म्हणजे तुला तर खूप खस्ता खायला लागला गं. वयाच्या 28व्या वर्षी तुझा नवरा तुला सोडून गेला. 3 मुलांची जबाबदारी. तू तर 7वी शिकलेलीच आणि तरी पण तू एक मनाचा हिया करून तू कामाला जायला सुरुवात केलीस. बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये नक्की जॉब मिळाला आणि तुझ्यामुळे आणि केवळ तुझ्यामुळे आम्ही आज कोणावर आर्थिकरित्या डिपेंड नाही राहिलो. ओन्ली बिकॉज ऑफ यू. त्यामुळे तुझा सहवास आम्हाला खूपच प्रेरणादायी आहे. तुझी स्वप्न म्हणजे तुलाही छान राहायला आवडतं, स्वप्न पाहायला आवडतात आणि ती पूर्ण करायला आवडतात. कदाचित हा तुझा छान राहण्याचा गुण मी तुझ्याकडनं घेतलेला आहे. सो ऑलवेज तुझी साथ आम्हाला वर्षानुवर्ष आमच्याबरोबर तू तिन्ही भावंडांच्या बरोबर राहावीस. कायम आमच्या हृदयात आहेसच. आणि काय अशी तुला छान, हे तुझं वय कधी कमीच होऊ नये मला असं वाटतं. इनफॅक्ट की तुझं वय कधी कमीच नाही झालं पाहिजे. तू दिवसेंदिवस तरुण होत राहिली पाहिजेस. हीच माझ्या ईश्वरातर्फे प्रार्थना असेल ईश्वराला, की बाबा तुझं आयुष्य अधिक अधिक चांगलं व्हावं आणि तुझा सहवास आम्हाला खूप काळापर्यंत अगदी 100री म्हणजे आम्ही हयात असेपर्यंत तरी तुझा सहवास लाभला पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. खूप छान, खूप छान. आणि बहिणींसाठी. कविता तुझ्याबद्दल काय सांगू, म्हणजे खरं तर माझा स्वभाव आहे स्वप्न पाहण्याचा. तुझी तेवढी मोठी स्वप्न नाहीयेत. पण शेवटी तरी तुला माझ्याशी जुळवून घ्यायला लागतं आजच्या घडी.
कारण माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि तुझी फरफट कदाचित होते त्याच्यामध्ये. कदाचित मी मॅच नसेल तुझ्या काय म्हणतात त्याला तुझ्या स्टाईलला. पण तरी पण तू मला आज समजून घेतेस. आज नाही म्हटलं तरी ऑफिसची जी धुरा आहे, बऱ्यापैकी तू आज म्हणजे आज मी निश्चिंत होऊन बाहेर पडतो ना फक्त तुझ्यामुळे. क्या आज अनेक गोष्टी तू तुझ्या डोक्यावर घेतलीस, की मला वेळ मिळावा म्हणून तू ऍक्च्युअली मध्ये तू बऱ्याच गोष्टी स्वतःच्या अंगावर घेतेस. तू बघतेस की माझा वेळ कमीत कमी या सगळ्या बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणजे मुलांचं आता मुलं मोठी होऊन शिक्षणासाठी बाहेर आहेत किंवा शिक्षण झालेलं आहे. पण प्रत्येक वेळी तू पुढे होतीस की त्यांच्या जबाबदारी तू शिरावर घेतल्यास. मला बाहेर पाठवलंस, की तू जाऊन काम कर. त्यावर तुझं सॅक्रिफाईस तर खूपच आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की बायकांना काहीतरी वेगळ्या गोष्टी लाईफमध्ये करायला लागतात. त्यांना घर पण सांभाळायला लागतं. कारण कुठेही फेल्युअर झाला की तिला दोष मिळतो. पण ते पण सांभाळलं, त्यांचं पण बघितलंस, ऑफिस पण बघितलंस आणि माझ्यासारखा जो स्वप्नावर उडणारा माणूस आहे, याला तू झेललंस. हॅट्स ऑफ टू यू. थँक यू सो मच. मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. मी माझ्या मुलांसाठी पण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, की तीही माझ्यासारखी वेडी मुलं आहेत, की स्वप्न पाहणारी आहेत. सर्वेशने पण आज जो मेहनत करतोय, सर्व्हिससाठी मेसेज. सर्व्हिससाठी तेच म्हणतो Yes. त्यासाठी बोलतोय, की तू आज एवढी आता तुला क्रिकेटर व्हायचं होतं, पण दुर्दैवानं कोरोना पण आला. त्या दरम्यान सगळ्या उलटापुलटा झाला. तू ऑस्ट्रेलियाला गेलास, मेलबर्नला गेलास. स्पोर्ट्स मॅनेजमेंटची मास्टर तू पदवी संपादन केलीस तिकडे आणि आता जॉब करतोयस. अरे वा. तुझ्या इच्छा आकांक्षा तुला कुठेतरी मुरड घालायला लागली. मला त्याचं वाईट वाटतंय, कारण मला वाटत होतं की तू क्रिकेटर होशील. पण ठीक आहे, जे नियतीच्या मनात असतं ते होतं. सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या होत नाही. पण तरी पण आज तुला ऑस्ट्रेलियात स्थिरावण्यासाठी तू एवढी मेहनत करतोयस, स्वतःला पुश करतोयस आणि मला खात्री आहे तुलाही व्यावसायिक व्हायचंय. मला खात्री आहे की तू जे काही गुण तुझ्यामध्ये आहेत, जो कॉन्फिडन्स तो नक्की तू जे काही ठरवलंस ना त्याच्यामध्ये यशस्वी होशील. मला पूर्ण खात्री आहे आणि आय एम प्राऊड ऑफ यू. माझी लेक म्हणजे आमच्या दोन्ही मुलांना इनफॅक्ट त्यांच्या ज्या आवडी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण मुभा दिली. सर्वेशला क्रिकेटसाठी जेवढं काही त्याला सपोर्ट करायचं तेवढा आम्ही आमच्या परीने केला. त्यामुळे सिद्धीच्या बाबतीत काय सांगू? ती कलाकार आहे, आर्टिस्ट आहे आणि तिला त्या क्षेत्रात जायचं होतं आणि तिनेही खूप अभ्यास केला. त्यामुळे डिझायनिंगला IIT ला ऍडमिशन तिला मिळालं हैदराबादला डिझायनिंगसाठी. ती खूप मेहनती आहे, खूप स्वप्नाळू आहे माझ्यासारखी. आणि निश्चित सिद्धी तुला पण मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात जे काही तू ठरवलंयस ना, ते तू अचीव्ह करशीलच. आणि मला तुम्हा दोघांच्या बद्दल मला खूप प्राऊड फिलिंग आहे. यू आर माय इन्स्पिरेशन. तुम्ही जे स्वप्न बघताय, तुम्ही जे मेहनत करताय, यू आर माय इन्स्पिरेशन. त्यामुळे मला असं कुठेही वाटत नाही की मला आता थांबायचंय. मला असं वाटतं की माझी स्टार्ट आता झाली आहे. आणि आता मी ज्या 25शीतली जी काही उमेद आहे त्याच्या पद्धतीने मलाही आता तेवढंच काम करायचंय. स्वप्न खूप मोठी आहेत आणि निश्चित मला वाटतं ही स्वप्न हे मी फक्त मॉनेटरी लेवलला नाही बघत. मी ती समाजाच्या दृष्टीने पण बघतोय. स्वप्न माझ्या कलेच्या दृष्टीने पण बघतोय. स्वप्न माझ्या ऑफिसच्या स्टाफ जे आहे त्यांच्या उत्कर्षाच्या दृष्टीने पण बघतोय. म्हणजे सगळ्या बाजूने मला असं एका ठिकाणी नुसतं मी सक्सेसफुल झालो असं नव्हतं. सगळ्याच बाबतीत मला हायली सक्सेसफुल सगळ्या ग्राउंड्सवर व्हायचं. जे जीवनातले सगळे रंग जे आहेत, ते सगळ्या रंगातनं मला न्हावून निघायचंय. आणि मला खात्री आहे की जे काही मी स्वप्न पाहतोय सगळ्यांच्या बाबतीत, ती सगळी स्वप्न माझी पूर्ण झालेली आहेत. आणि या विश्वासावर मी आणि तेव्हा मला तुलाही अपील करायचंय, तुलाही सांगायचंय की मला या पाथवर कायम तू ठेव आनंदाने. आणि जीवनाचा आनंद खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षणाला अनुभवण्याचं जी शक्ती आहे किंवा जी बुद्धी आहे, ज्ञान आहे, तू मला दे. मला आनंदी राहायचंय प्रत्येक क्षणात. जो क्षण जसा येईल तसा त्यामध्ये मला आनंद एन्जॉय करायचा. त्यामुळे मी मित्रांच्या बरोबर माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी पण मला सांगायला आवडेल की तुम्ही आहात माझे खास सगळे, की ज्यांच्यामुळे मला नेहमी माझं मन मी मोकळं करतो. मी माझ्याकडे ठेवत नाही. मी तुम्हाला सांगतो, दिल खुलासप्रमाणे सांगतो. कोणाची आता नावं घेत नाही, कारण मग ते शॉर्ट होईल, एखादं नाव हो. राहिलं. मला नावं नाही घ्यायची. सो नाईस, सो नाईस. पण जे लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत, दे आर माय लव्ह यू ऑल. सो नाईस. कारण तुमच्यामुळे मी
तुमच्या सानिध्यात ती वेगळा असतो की माझ्या लाईफचा एक आनंद. आणि त्यामुळे मला ह्या क्षेत्रात मी आलोय ना, तर मला खूप आनंद आहे की मला लोकांना भेटण्याचंच काम आहे, त्यांच्याशी गप्पा मारण्याचं काम आहे, त्यांच्याशी लाईफ बद्दल बोलण्याचं काम आहे. सो आय एम इन्स्पायर्ड बाय माय प्रोफेशन की मी जेव्हा लोकांशी भेटत असतो, बोलत असतो. बिझनेस काय बाय प्रोडक्ट आहे, तो होत नाही. पण याच्यातनं मला जो आनंद मिळतोय सगळ्यांशी बोलण्यात, गप्पा मारण्यात, आणि थँक्यू गॉड तू मला अशा पद्धतीचं प्रोफेशन दिलंस की ज्याच्यामध्ये मी एन्जॉय करतो. आणि त्याचबरोबर माझ्या कविता पण ती पण मला तू बुद्धी दिलीस की बाबा माझ्या कविता प्रेझेंट करण्याचं एक मला स्किल तू मला दिलंस. आणि आज जिथे जिथे मी प्रेझेंट करतो लोकांना आवडते. आणि नक्की मी माझा कार्यक्रम पुन्हा एकदा रंगभूमीवर आणेन. कवितांचा आठवणीच्या फुला हृदय दिले तुला. माझं एक गाणं आहे जे सुरुवातीला कार्यक्रमाच्या अगोदर वाजतं. सुखदुःखांचे मोती हृदयात जागा घेती. सुखदुःखांचे मोती हृदयात जागा घेती. भावनेच्या हिंदोळ्यावर अलगद बाहेर येती. त्यांच्या स्पंदनांचा दैनी झुलतो झुला. त्यांच्या स्पंदनांचा दैनी झुलतो झुला. अरे आठवणींच्या फुला हृदय दिले तुला. आठवणींच्या फुला हृदय दिले तुला. वा वा, मस्त मस्त चंद्रास, खूप छान. आता आपला द एपीएन पॉडकास्ट शो Yes. आता आपला चालू आहे आणि आमची एक मोठी फॅमिली आहे. आणि त्या पूर्ण फॅमिलीसाठी ॲज चंद्रास, ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर, ॲज अ पर्सन, काय मेसेज तुला द्यायचं आहे, प्लीज सांग. द एपीएन पॉडकास्ट. आणि आपला पॉडकास्ट पण जरा लाईक सबस्क्राईब करा, सगळं सांगितलं तर बरं होईल. सो द एपीएन पॉडकास्ट शो हा शो हे परागचा नुसता नाहीये, आमचा आहे. आवडलं. आपलं आहे, आपलं आहे. येस येस, अँड युअर पार्ट ऑफ इट. आय एम पार्ट ऑफ. तर एकदा मैत्री केली तर बस, मैत्री केली. बस, खरंच आहे. त्यामुळे हा शो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. एक तर काय होतं की एक एंटरटेनमेंट पार्ट पण असतो, पण काहीतरी शिकायला पण मिळतं प्रत्येकाच्या अनुभवातनं, त्याच्या लाईफच्या स्टोरीज मधनं आपण काहीतरी शिकत असतो. आपल्या स्वतःला एक मोटिवेशन, आपल्याला जगण्याची उभारी अशा प्रकारच्या शोज मधनं मिळत असते. तो हा सगळा शो जो पराग, म्हणजे पराग एवढा सेल्फलेसली करतोय. ही नॉट चार्ज मी एनिथिंग फॉर दिस. मी काही त्याला पैसे देणार नाहीये. पण पराग स्वतःच्या आनंदासाठी आणि एक लोकांना काहीतरी चांगलं मिळावं या शुद्ध हेतूने ते परागचं हृदय जसं एकदम सॉफ्ट आणि प्रेमळ आहे. आणि पूजा वहिनीची पण साथ त्याला मिळाली आहे. मिलिंद सारखा चांगला असिस्टंट त्याला मिळाला आहे. येस येस. अशी टीम एक झाली आहे आणि याच्यातनं हा शो तो करतोय. हा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हा शो सगळ्या घराघरात पोहोचला पाहिजे. लाईक सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे, पण हा फॉरवर्ड पण करायला पाहिजे सगळ्या आपल्या जेवढे काही लोक आहेत. पोहोचू दे ना शो, सो दॅट लोकांना प्रत्येकाला हा आनंद जो आहे हा प्रत्येकाला मिळेल. कदाचित तो उद्या तन्वीची स्टोरी पण तो एक्झॅक्टली. पॉडकास्ट करेल. किती येणार आहेत अशा आपल्याकडे किती गोष्टी येतील वेगवेगळ्या फील्डमध्ये. आपल्याला जगण्यासाठी ना एक उभारी लागते. आणि तो स्वतःचा अनुभव असेल की दुसऱ्याच्या अनुभवात तर मिळू शकते. अशा शोच्या माध्यमातून पराग खरंच अशा प्रकारचं जे आहे काम करतोय, हे मोठं काम आहे समाजासाठी. आपण आता तू बोललास असं आपण निमित्त आहोत. आपण प्रयत्न करायचा, बाकी तर त्याच्या हातामध्ये. खूप असंच तुला खूप यश या माध्यमातून मिळवू. आपले जे सबस्क्रायबर आहेत बेस्ट विशेस त्यांना. येस येस, सगळ्यांना बेस्ट. पण 1 कोटी जास्त सबस्क्रायबर जेव्हा लवकरात लवकर होऊ देत आपल्या शोचे, की ज्या माध्यमातून की हा शो लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचेल. बिलकुल. आपण सेलिब्रेट करतच राहू. आपली फॅमिली मोठी होत चालली आहे. आणि जेव्हा 1 कोटी सबस्क्रायबर होतील ना, तेव्हा परत आपण सगळ्या जेवढे काही आतापर्यंतचे लोक होते सगळ्यांना गेट टुगेदर करू. डन डन डन. प्रॉमिस प्रॉमिस, प्रश्नच नाही. आणि सगळ्यांच्या मुळे आपण हा करतो. येस येस. पण तुझा ऍज अ चंद्रास फ्रॉम फायनान्शियल ऍडवायझिंग आणि एक मेसेज छोटासा जो आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो, तुझे लेसन्स. एक एवढ्या अनुभवाचं खूप सगळं काही सांगू शकत नाही, पण 1 मिनिटामध्ये जस्ट एक बेसिक गोष्टी, ऍटलीस्ट या 2-3 गोष्टी तुम्ही सांभाळा. फायनान्शियलच्या बाबतीत मी एवढंच सांगेन, मगाशी मी सांगितलं वारंवार की कुठली इन्व्हेस्टमेंट करताना आधी पर्पज डिसाईड करूया. मी कुठल्या पर्पजसाठी इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळतं की किती हे पर्पज एकदम शॉर्ट टर्म आहे, मिडियम टर्म आहे की लॉंग टर्म आहे. त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीने ते पर्पज अचीव्ह करायला एक्झॅक्ट कुठली इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायला पाहिजे, कशामध्ये करायला पाहिजे हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे आपली कुठली इन्व्हेस्टमेंट फेल जात
तर मला सगळे आपले जे श्रोते वर्ग आहे यांना हे सांगायचे की कुठली गोष्ट पर्पज डिसाईड करून करा आणि प्लॅनिंग केल्याशिवाय कुठेही हात घालू नका. कोणी तुमच्याकडे येईल एखादी इन्व्हेस्टमेंट घेऊन काय घेऊन, पण आधी तुम्ही स्वतःला समजावा की आधी माझं आधी प्लॅनिंग करू दे. एखादा ऍडवायझर आहे हे असं म्हणतं की आम्हीच सगळं करतो. आहेत बरेच लोक, एवढे जग मोठं आहे, एवढ्या लोकांपर्यंत अनेक ऍडवायझर्स पोहोचत असेल. कोणी तुमच्याकडे असा ऍडवायझर आला आणि जो तुम्हाला प्रोडक्ट विषयी सांगतो, त्याला सांगा की मित्रा आधी बाबा माझं पूर्ण प्लॅनिंग करून घे, आधी माझं अनालिसिस कर कम्प्लिटली माझ्या पोर्टफोलिओचं आणि मग तू मला सल्ला दे की मी एक्झॅक्टली काय करायला. बरोबर. तर त्याशिवाय तुम्ही कुठलीच इन्व्हेस्टमेंट करू नका. मला एवढंच सांगा. आणि हे जर तत्व तुम्ही पाळलं की हा सिद्धांत पाळला तर तुमच्या सगळ्या गोष्टी एकदम इझिली एफर्टलेसली होतील आणि तुम्हाला हॅसल फ्री ग्रोथ मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय, इथे पीस ऑफ माइंड पाहिजे, झोप शांत लागली पाहिजे. ग्रेट. ग्रेट. सुपर. चंद्रास, मस्त एवढं छान सांगितल्यानंतर मी पुढे काय बोलायचं असं गोष्ट आहे. पण तरी सुद्धा माझा स्वार्थ म्हणून, आता तू माझा मित्र आहे, लोकांना पण आता कळलेलं आहे, मला तर माहिती आहे, तरी तू माझ्या बाबतीत काहीतरी सांग, माझ्या बाबतीत काहीतरी बोल. येस. ऍक्च्युली तुला म्हणजे लोकांच्यासाठी म्हणून नाही, पण तुला माझ्या म्हणजे मला माहिती आहे काय आहे तुझ्या मनामध्ये, पण तरी सुद्धा आज ओपनली हा चान्स आहे, हा पॉडकास्ट 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20-25 वर्षांनी आपण बघितलं तर आपल्याला ती आठवण राहू शकते. म्हणून सांग ना, माझ्याविषयी तुला काय वाटतं? पराग, आय लव्ह यू. हे मला पण आहे, पण स्टील. हा, पण हे प्रेम कसं निर्माण होतं एक्झॅक्टली. ते महत्वाचं. ऍज अ पर्सन म्हणून, ऍज अ पर्सन म्हणून एक तर काय आहे की तुला देण्याची नेहमी आवड आहे. आज तू बघितलंस की आपण जे काही ट्रेनिंग म्हणजे आपण एक स्टडी ओपनली बोल, जे काय असेल ते पण एक स्टडी लोकांना कळलं म्हणून पण काही नाही, हरकत नाही. आणि हा स्टडी ग्रुपमध्ये परागने जेवढे एफर्ट्स घेतले की परागला म्हणजे एखादा विषय पोहोचवण्याची जी की त्याची कळकळ आहे की ते स्टडी सर्कल मध्ये एवढ्या सगळ्या लोकांना जमवणं, त्यांचं सगळं ऑर्गनाईज करणं आणि अभ्यास, आपण एकत्र मिळून अभ्यास केला ना पराग. बिलकुल. मग आपण काही तसं सेलिब्रेशन केलं खरंच. आणि काही लोकांना डिवसलं पण एक्झॅक्टली. बघितलं, एक्झॅक्टली. वाईट पण वाटतं. Exactly. पराग एवढं चांगलं करतोय पण त्याला गैरसमज करून घेणारे पण आपले मित्रमंडळी होते. पण तुझं काम तू थांबवतेस रे मित्रा. म्हणजे एका स्टडी सर्कल नंतर तुला आठवतं की मी पण नंतर आलो नाही की मला वेळ नव्हता. दुसरं पण चालू केलं. हा, दुसरं पण चालू स्टडी सर्कल. पण तू माझा गैरसमज नाही करून घेतलास, कारण मी तुला सांगितलं की पराग मला आता ह्यावेळी वेळ नाही. एक्झॅक्टली. मला आता हे प्रायोरिटी नाही देत आहे. बरोबर. पण आपली मैत्री तर तशीच राहिली. दॅट इज पराग. बिलकुल. ऍब्सोल्युटली. बरोबर की नाही. हे सुखदुःखामध्ये आपण एकत्र असतो आणि तुझा जो स्वभाव आहे समजून घेण्याचा आणि तुझ्या मनात शक्य म्हणजे नाहीये तर ते महत्वाचं. तू मोकळा आहेस. मोकळा. म्हणूनच. हा, आणि त्याच्यामुळे मोकळा असल्यामुळे आणि अगदी म्हणजे तू वहिनी जसं मला घरचं वाटतं. त्याच्यामुळे कसं आता तू दसऱ्याला बोलवतोस, किती मजा असते. आपल्या वडिलांचा पण कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये पण तू कविता सादर केलेत आणि खरंच छान झाली मजा. त्यामुळे युअर अ फॅमिली, पार्ट ऑफ एक्सटेंडेड फॅमिली. आपण फॅमिलीमध्येच आहोत. त्यामुळे तुझ्या मनात काही काळं नसतं, हे सगळ्यात महत्वाचं. आणि तू सगळ्यात चांगलं चिंतणार आहेस. तू काय, बहिणी काय. येस येस. हॅट्स ऑफ टू यू. अशा पर्सनॅलिटीज बरोबर राहणं हे आमचं भाग्य आहे. अरे नाही. आणि तू काय, तू सगळ्यांना मोठं करतोयस, पण तुझ्याबद्दल काय, तू ऑथर आहेस, एवढं तू पुस्तकं लिहितोस. मला कट करायला पाहिजे माझ्याविषयी जास्ती होत. तू लेखक आहेस, तू ओरेटर आहेस, तू मोटिवेटर आहेस, तू किती सेमिनार्स घेतोयस, काय केलंस. म्हणजे तू अशा माध्यमातून बरंच तू एक स्वतः एक चांगला कलाकार आहेस. तू या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी ऐकायला बरं वाटतं कधीतरी. आहे ना सांगायला काय, जे आहे ते सांगणारच ना. आणि तू मित्र असल्याचा आम्हाला पण तेवढाच अभिमान. पराग आमचा शो जेव्हा 1 कोटी मिलियन पार करेल तेव्हा प्राऊड. अरे माझ्या मित्राचा शो 1 कोटी पेक्षा जास्त. लोक जाता येतात तुला, अरे परागचा सही द्या, तुम्ही सही आताच घेतो, आता सही सरांची सही बिहाइंड द सीन्स मध्ये टाकलं पाहिजे आता. पण हे पण तू पॉडकास्ट मध्ये टाक, याचा नको बोलूस तू. कट करूया, नको आता बघूया. पण मी आता सांगतो तुझ्याविषयी आम्ही काय बोलतो ते, किंवा तू सांगू शकतेस. तू बोललेली पण आहे, आठवते दसऱ्याच्या दिवशी पण बोललेलीस तू. बोलू शकते, सांग ना, बोल ना. चंद्रास विषयी आपल्याला काय वाटतं? चंद्रास मोठ्याने सांगितलं की काही मित्रांनी आम्हाला डिवचलं, व्हॉटेव्हर जे काही केलं तेही मित्रच होते. पण त्यावेळेला सगळेजण त्या मित्राच्या पाठी गेले डिवचलेल्या, पण एकट्या
चंद्रास होते की ते आमच्या बरोबर होते आणि ते मी कधीही विसरणार नाही. आणि ऑलवेज म्हणून चंद्रास तुम्ही आमच्या फॅमिली मेंबर्स आहात. फॅमिली मेंबर, यू आर ऑलवेज इन द हार्ट. कोणतीही गोष्ट सगळेच. असेल तर आम्ही आठवण येते चंद्रासला बोलवायचंय ना. कधीच आपलं असं होत नाही ना, मी घरातले प्रोग्राम असेल तर तुला बोलवतो. हे मी नाही सांगितलं, आम्ही बोलतो ते सांगितलं, आणि ही राहते ना गोष्ट. Actually, म्हणजे चांगल्या आठवणी. या मला अजून एक क्लायंटने बोलायला आठवते. त्या क्लायंटचा खूप छान बिझनेस होता रे, आयटी मध्ये होते, खूप एकदम लॅविश सगळ्या गोष्टी होत्या. पण आयटी मध्ये जे काही चेंजेस झाले त्यातनं त्याचा बिझनेस इकडून खाली आला. तेव्हा मी त्यांच्या माझं एकच आहे की मित्र म्हटलं तर आपण बरोबर राहायचं. एक्झॅक्टली. सो त्यांनी मला एक सांगितलं होतं, चंद्रास, तोंडाला जेव्हा रंग असतो ना तर सगळेजण बरोबर असतात. हो, बरोबर आहे. तोंडाचा रंग निघून गेला की सगळेजण सोडून जातात. बरोबर. तू एक माणूस आहेस, तो आजही माझ्या बरोबर. Very good, very nice. मित्रांनो, कळलं, चंद्रास फक्त माझ्या बाबतीत नाही, ती आता मित्राची गोष्ट सांगितली. सर, दिस इज चंद्रास. आणि मी इथे सेलिब्रिटी जे कोणी आहेत, माझ्यासाठी सगळे सेलिब्रिटी आहेत इथे बसणारे आहेत. ती तू काय मला कळलं, पण लोकांना कळून देत ना. आणि ह्याच्यामधून जर कुणाला जरी थोडंसं जरी एखादं काही घेणं आलं, आपण एकमेकांकडून शिकतो. हेच आपल्या माध्यमातून पॉडकास्ट मार्फत द्यायचं. बरोबर. आणि मी माझ्या आवडत्या व्यक्तींनाच बोलवतो. प्रॅक्टिकली आपल्याला जे आवडतात त्यांनाच बोलवतो ना आपण. हो ना. कारण माझी इच्छा खूप असेल, पण शेवटी आवड पण पाहिजे ना. आवड, सगळेच प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, काहीतरी कनेक्ट होतो, Correct. आणि मग आपण इन्व्हाइट करतो. हो. सो थँक्यू सो मच. तू So, we तुझा- also love you. वी लव्ह यू. येस, वी एव्हरीबडी लव्ह यू. सो, आणि एक आहे, जसं म्हटलं तसं आमची टीम जी आहे ती रिअली चंद्रास विषयी ऑलवेज बोलणं होतच. त्यामुळे यू आर हिअर नाव. पण थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून. हा माझा मित्र जरी असेल तरी खूप बिझी आहे, मला पण माहिती आहे, पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून शॉर्ट नोटीसमध्ये आपण म्हणजे हा पॉडकास्ट केलाय. आणि मजा येईल की आणखीन पण पुढचे आणखीन फायनान्सवरती काही FAQs म्हणून हा. जेव्हा आपली एक पॅनल डिस्कशन मध्ये, तेव्हा तुला नक्की. मला इन्व्हाइट करायला आवडेल. कारण मी असा विचार करतो मित्रांनो, की तुम्हाला याच्यामधून माध्यमातून सांगतो की काही फायनान्सचे असे टॉपिक्स आहेत, ते टॉपिक एक घेऊन 3-4 एक्सपर्ट्स बसून हा आमचं मत काय आहे हे कारण आता इन्फॉर्मेशन खूप झाली आहे. गुगल नाव घ्यावा किंवा युट्यूब घ्या किंवा कशामध्ये, पण राईट इन्फॉर्मेशन काय आहे, कोण आहे, हो, practical. अथॉरिटी कोण आहे, अथॉरिटी हे माहिती नाही पडत आहे. तर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, नुसतं माझ्याकडून नाही, पण एक्सपर्ट पॅनल. सो आम्ही लवकरात लवकर ते करण्याची इच्छा आहे. आणि ते मी आत्ताच इन्व्हाइट तुला करीन की जेव्हा मी असा करायचा विचार असेल तर तू ये जरूर टाइम काढून. थँक्यू. आपण आणि करूया. तुम्हाला बोलवलंस. येस, अधिकारवाणीने तू सांगितलं Yes, yes. चंद्रासला यायला पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. थँक्यू. थँक्यू. आणि खूप आनंद झाला हे सगळं तुझ्याशी शेअर करतात. खरंच. आणि मनातला सगळं बोलता बोलता आलं. खरंच आपण काही गोष्टी बोलत नाही, हा. असंच मनात राहतं. तर या माध्यमातून आपण बोललो. तुझ्या सगळ्या स्वप्नांना आमचा पूर्ण बेस्ट विशेस, 100 नाही 200,000% प्रश्नच नाही. आणि होणार. चांगल्या व्यक्तीची गोष्ट निश्चित देव ऐकतो आणि ही विल डू इट. देव तुमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करत, म्हणजे सगळ्या मित्रमंडळींची, सगळ्या माझ्या भावंडांची, माझ्या सगळ्या रिलेटिव्हची, सगळ्यांची, जे कोण आहे जगामध्ये, सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत. येस येस. आणि आम्ही याच नोटवरती मी आणि चंद्रास आम्ही विश करतो की सगळे जे कोणी प्रेक्षक बघतायत त्यांनी 2026 तुमचं हे पूर्ण वर्ष प्लस येणारी वर्ष सुख समृद्धीची जाओ, हेल्दी, हार्टी, वेल्दी आणि पीस ऑफ माइंड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्याच्यासाठीच आपण काम करतो. सो थँक्यू सो मच चंद्रास. आणि आपण हा इथेच थांबूया. सो थँक्यू मित्रांनो, तुम्ही पहा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, तुमचे स्पेशल आभार. आणि आणखीन एक सांगतो की यांचे जे काही प्रकल्प असतील किंवा आणखीन काही गोष्टी आहेत, त्यांचे कवितांचा संग्रह आणि हे जे काही असेल ते आमच्या युट्यूब डिस्क्रिप्शन मध्ये असणार. तुम्ही जरूर, जर इच्छा असेल तर तुम्ही जरूर ते घेऊ शकता आणि बघा. सो थँक्यू सो मच. पुढच्या वेळेला आपण पुढच्या शुक्रवारी परत नवीन सेलिब्रिटी बरोबर आपण भेटूया. तोपर्यंत चंद्रास, थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. बाय. बाय बाय.